गुड मॉर्निंग दोस्तों, कसे आहात? चांगले आहेत ना? चांगले ना? मी वैशाली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आईस्क्रीम बनवते, मँगो आईस्क्रीम. आणि आज खास हे आहे की आज मदर डे, आणि मदर डेच्या निमित्ताने मी मँगो आईस्क्रीम बनवते. त्याची रेसिपी म्हणतं चला तुम्हालाही शेअर करू. तुम्ही नक्की तुमच्या आईवडिलांना व आईंना विश केलं शेअर मी केलं. फोन केला होता आईला, पण फोन काय लागला नाही. तर त्यानंतर मग मी आता मँगो बनवते, मँगो आईस्क्रीम बनवते. खास मदर्स डेच्या निमित्ताने बनवते. आणि त्याचं काही म्हणून म्हणतं चला काहीतरी गोड बनवू, म्हणून म्हणतं चला आईस्क्रीमच बनवू. तर इथं मी मँगो कापून घेतला, तो बारीक करून घेतला मिक्सरमधून. इथं नंतर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मग मी आता दूध टाकेल. दूध माझं जवळजवळ अर्धा लिटर दूध आहे, म्हणजे जवळजवळ अर्ध्याला थोडंसं कमी आहे, पण मग अर्धा धरून घ्या. ते दूध मी आता कढई गरम झाली, दूध टाकते आणि दूध चांगलं उकळून घेईल. आणि त्याच्यात मी मलाई बी टाकली दुधामध्ये, कारण मलाईमुळं थोडासा घट्टपणा पण येतो आणि छान बी लागते. नुसती मलाईची पण तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता, कुल्फी बनवू शकता, फक्त मलाई घ्यायची त्याच्याने. तर इथं मी आता दूध उकळायला ठेवलेलं आहे. दूध चांगलं उकळू देईल आणि चांगलं हे करू देईल. तर मग तुम्ही आज मदर डेच्या निमित्ताने काय करणार आहे तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. काय करणार आहे, किती कसं काय मदर डे सेलिब्रेट करणार आहे ते नक्की मला सांगा. इथं माझं दूध आता उकळायला लागलेलं आहे, बऱ्यापैकी चांगलं उकळायला लागलं. आणि तुम्ही बघू शकता साईडला मलाई जमायला लागलेली आहे. ती मी हलवता काढते, पण मलाई होऊ देणे द्यायची नाही आहे. साईडने जी मलाई असते ती काढत राहायची. आता इथं मी पिठी साखर टाकली. ती तुम्ही इथं जाड साखर बी टाकू शकता आणि पिठी साखर बी टाकू शकता. तुमच्या गोडनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला किती गोड वगैरे लागतं त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकू शकता. इथं मी पिठी साखर घेतलेली, ती चांगली मिक्स करून घेईल. आणि मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यात दूध पावडर वगैरे टाकेल आणि त्यानंतर मग चांगलं उकळू देईल. आता हे बघा, हे बऱ्यापैकी उकळायला लागलं. आता इथं मी दूध पावडर जी असते, मिल्क पावडर, ती टाकलेली आहे. आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर बी मी चांगलं उकळू देईल. आणि चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत हे उकळू देणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मस्तपैकी उकळायला लागलेलं आहे आणि चांगलं घट्टपणा बी यायला लागलेला आहे. याच दरम्यानमध्ये मग मी मिक्सरमधून काजू, बदाम आणि पिस्ता हे बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे जाडसर करायचं, खूप बारीक बी नाही करायचं. तर ते टाकेल आता मी. हे बघा, हे मी टाकलं आता, जे मी बारीक करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मी इथं चांगलं उकळू देईल. आणि उकळल्यानंतर मग मी हे गॅस बंद करून मग थोडंसं थंड होऊ देईल. आणि मग नंतर परत एका भांड्यात काढून घेईल. तर ह्या बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी चांगला घट्टपणा झाला आणि तुम्ही उकळायला बी चांगलं लागलेलं आहे. इथंच मी आता गॅस बंद करून देईल आणि थोडंसं थंड होऊ देईल. आणि थंड झाल्यानंतर मग मी ते एका भांड्यामध्ये काढून घेईल. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे, किती छान कलर बी आलेला आहे. जेव्हा आता याच्यात आपण मँगो वगैरे टाकू, केसर टाकू, त्याच्यानंतर अजून कलर येईल त्याला. तर मी इथं आता गॅस बंद करून दिलेला आहे. तरी हे बघा मस्तपैकी घट्ट झालेलं आहे. आता इथं मी गॅस बंद करून दिलेला आहे, थंड होऊ देईल. आणि त्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता आता इथं हे मस्तपैकी थंड झाल्यानंतर किती घट्टपणा झाला. आणि आता इथं मी आता केसर टाकेल. केसरचा बी आपला रंग येईल पिवळा. आणि नंतर मग मी हे एका बॉलमध्ये काढून घेईल, एका याच्यात काढून घेईल. आणि मग नंतर बारीक होऊ देईल. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता हे बघा, हे मी भांड्यात काढून ग्राइंडर करून घेतलेलं. तुम्ही मिक्सरमधून बी काढू शकता, ग्राइंडरमधून फिरून घेऊ शकता, तसं काहीच नाही आहे. तर माझ्याजवळ ग्राइंडर आहे म्हणून मी ग्राइंडरमधून काढून घेतलं. माझं भांडं थोडं छोटं होऊन गेलं, मला वाटलं होऊन जाईल, पण मग ते हे व्हायला लागलं. आता इथं मी मँगो टाकला, मँगो टाकून बी फिरून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता मँगो टाकल्यानंतर किती छान कलर आला. आणि मी आधी मिक्सरमधून बी काढून घेतलं आणि नंतर मग त्याच्यातनं बी फिरून घेते. त्याच्याने अजून
जास्त वेळ हे होईल. आता हे इथं मी झालेलं आहे आणि इथं बघा माझा आईस्क्रीमचा डबा होता त्याच्यातच मी हे पॅक करते. तर हे बघा याच्यात मी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान कलर आलेला आहे. आता इथं तुम्ही वरून बी ड्रायफ्रूट टाकू शकता, पण मी काय टाकले नाही कारण की आमच्या घरी जास्त ड्रायफ्रूट आवडत नाही. हे तर मग हे आहे माझं फ्रीज आहे छोटं आहे, तर थोडंसं इथं मी आता फ्रीजरमध्ये ठेवून देते, थोडंसं साईडला जागा करते आणि नंतर मग इथं मी ठेवून दिलं. आता हे मी 4-5 तासासाठी जवळजवळ 4 तासासाठी तरी ठेवेल आणि नंतर मग 4 तासानंतर आपण चेक करूया. आता 4 तास झालेले आहे, 4पेक्षा जास्त झाले. मी मध्ये एकदा बघितलं होतं तर ते झाकणच तुटलं, मग मी सिल्वर पेपर लावला आणि बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. मला म्हणजे खूप आवडतं, इतकं सुंदर वाटतं आहे ना. टेस्ट बी खूप छान आलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. आणि अशा नवीन नवीन रेसिपीसाठी नक्की बघा आणि हे करा. हे बघा आता मी तुम्हाला काढून दाखवते. मी परत फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हे बघा आता तुम्ही बघा का ती छान आले. रोहनला तो खूप आवडली. तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. ममता से तेरी बढ़ के मैया मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। ममता से तेरी बढ़ के मैया मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं।